जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जी काही पेसा भरती महत्त्वाची जी काही हेरिंग होती, म्हणजे आजच्या दिवसाला सध्या हेरिंग होती 12 तारखेची। तर 12 तारखेला सध्या बघा हेरिंग या ठिकाणी झाली नाही आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पेसा भरतीवर एक प्रकारे संकट आलेलं असं म्हणता येईल। कारण ह्या ठिकाणी ज्या काही हेरिंग आता तर 1 वर्ष जवळपास या ठिकाणी जे पेसा भरती संदर्भात जी याचिका आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्याला आता 1 वर्ष जवळपास इथं पूर्ण व्हायला येईल आणि ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा तारीखवर तारीख सध्या मिळतच आहे आणि आता देखील बघा तीच अवस्था झाली आहे। आजच्या दिवसाला महत्त्वाची हेरिंग होती आणि ह्या हेरिंग संदर्भात जे काही विविध प्रयत्न सध्या बघा केले होते। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टपासून सध्या नाशिक ह्या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं होतं आणि हे आंदोलन जवळपास जे काही 28-29 दिवसापर्यंत सध्या बघा चालू होतं आणि जवळपास जे 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये जे काही कृती समिती होती पेसा भरती संदर्भात आणि सोबत महत्त्वाचे जे काही जे.पी. गावित साहेब होते, तर त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सध्या 15 तारखेपर्यंत संपूर्ण जे काही पेसा भरती संदर्भात जी कार्यवाही असेल, नियुक्ती आदेश असेल शासनाच्या किंवा ह्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून तर त्या संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्या साहेबांनी सध्या बघा आश्वासन दिलं होतं। तर ह्या अनुषंगाने महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा SLP आहे, तर त्याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन आहे तर ते देखील सध्या बघा इथं दाखल करण्यात आलं होतं आणि तशा सूचना देखील संबंधित जे काही ह्या ठिकाणी बघा देण्यात आल्या होत्या। आता हे ॲप्लिकेशन दाखल करूनही संबंधित ह्या ठिकाणी माननीय कोर्टामध्ये जी काही पेसा हेरिंग होती, तर ती पेसा हेरिंग जवळपास या ठिकाणी सध्या 17 तारीख देण्यात आली होती। तर 17 तारखेवरनं संबंधित जे काही रिवाईज करण्यात आलं आणि ह्या ठिकाणी बघा 4 तारीख बघा सप्टेंबरची 4 तारीख सध्या देण्यात आली होती आणि सप्टेंबरची 4 तारखेनंतर पुन्हा महत्त्वाचं जी काही डेट होती तर ती सध्या बघा रिवाईज झाली आणि जी डेट देण्यात आली होती तर ती आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाची डेट सध्या बघा देण्यात आली होती। मग आज महत्त्वाची इथे पेसा 17 संवर्ग भरती संदर्भात जी सध्या सुनावणी होती तर ती सुनावणी सध्या होऊ शकली नाही। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही कारणं असेल किंवा का सुनावणी झाली नाही तर ते आपल्या सर्वांना सध्या माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही पेसा केस संदर्भात संपूर्ण जी प्रक्रिया होती त्या ठिकाणी हेरिंग घेण्यासंदर्भात आणि अर्जंट त्या ठिकाणी बघा जे काही तात्काळ सध्या पेसा भरतीवरती काहीतरी तोडगा निघावा ह्याकरता संपूर्ण जे काही टीम होती तर टीम देखील पाठपुरावा करत होती आणि एकंदरीत महत्त्वाचं पेसा पद भरती संदर्भात जी सध्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। आता हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं एक सध्या बघा लेटर देखील होतं, पत्र देखील होतं। तर ह्याच्यामध्ये जी काही 12 तारीख इथं देण्यात आली आहे 12/9/2024, तर इथे जी 10:30 वाजता सकाळी महत्त्वाची बघा इथं हेरिंग होणार होती, पण ही हेरिंग सध्या होऊ शकली नाही। तर ही आपल्यासाठी बघा अतिशय म्हणजे या ठिकाणी दुःखद घटना आहे एक प्रकारे, कारण आपण सर्वजण एवढे आतुरतेने या ठिकाणी जी काही हेरिंग होती तर त्या हेरिंग संबंधित आपण वाट बघत होतो, पण ही हेरिंग सध्या होऊ शकली नाही। आता बघा नेक्स्ट जी हेरिंग होणार आहे तर ती नेक्स्ट हेरिंग संदर्भात आजच्या दिवसाला जी डेट सध्या अपडेट झाली आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर, तर आपण सर्वांनी बघा बघितली देखील असेल। तर ती डेट म्हणजे ह्या ठिकाणी बघा जी काही केस आहे तर ती केस संदर्भात इथं जी डेट आहे तर ती 24/9/2024 अशा संदर्भात इथं जी काही कॉम्प्युटर जनरेट डेट आहे तर ती न्यू डेट सध्या इथे पेसा हेरिंग संदर्भात मिळाली आहे। तर आजचा तारीख आहे तर ती आहे बघा 12 तारीख, म्हणजे येत्या परत ह्या ठिकाणी 12 दिवसामध्ये जवळपास 12 तारीख म्हणजे 12 दिवस जवळपास या ठिकाणी होतात। तर पुढचे जे काही 12 दिवस आहे तर ते 12 दिवस परत आपल्याला इथे वेट करायला पडेल आणि एकंदरीत जे काही सध्या डेटवर डेट ह्या ठिकाणी मिळत आहे आणि सध्या पेसा हेरिंग सध्या बघा काही तांत्रिक गोष्टी असेल किंवा काही कारणास्तव सध्या होत नाही आणि पुढे तारीखवर तारीख सध्या इथं ढकलली जात आहे। तर ह्या संदर्भात काहीतरी अजून पुढे जो काही योग्य तो निर्णय असेल तर तो निर्णय घेणे बघा उचित राहणार आहे। आणि ह्या संदर्भात महत्त्वाचं सध्या बघा उद्याच्या दिवसाला जे काही नंदुरबार ह्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी सध्या महत्त्वाचं जे काही बैठक आहे त्या ठिकाणी, कारण हे जे काही 17 संवर्ग पेसा भरती आणि पेसा कायद्याची जी काही प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता 13 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसाला 13/9/2024ला वार शुक्रवारी नंदुरबार या ठिकाणी बघा RTO कार्यालयाजवळ
त्या ग्राउंडवर सध्या माननीय जे काही आमदार आहे आपले JP गावित साहेब, तर ते सध्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संबंधित जे काही आदिवासी आमदार असेल, खासदार असेल, ते देखील सध्या उपस्थित असणार आहे आणि पेसा भरती व्हावी या उद्देशाने संपूर्ण तिथे एक प्रकारे त्या ठिकाणी बघा बैठक देखील आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी पुढील जी काही योजना असेल किंवा नेमकं काय करायचं ह्या संदर्भात त्या ठिकाणी काही चर्चा होऊ शकते. तर ज्या उमेदवारांना शक्य आहे ते नंदुरबार या ठिकाणी उद्याच्या दिवसाला सध्या बघा उपस्थित राहायचं आहे. नेमकं पुढचे काही नियोजन असेल तर ते तुम्हाला कळवलेच जाईल. संबंधित टीमशी सध्या जे काही पुढील ह्या ठिकाणी बघा योजना असेल तर त्या संदर्भात. पण सध्या तरी ह्या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया होण्यासंदर्भात ही हेरिंग बघा महत्त्वाची होती. आणि सध्या जी हेरिंग, आजची हेरिंगची डेट सध्या इथे 24 तारीख सध्या देण्यात आली आहे. आता 12 दिवस परत इथं वेट करायला पडेल आणि परत नेमकं 24 तारखेला अजून ह्या ठिकाणी सुनावणी होते किंवा नाही, तर हा एक प्रकारे आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. तर जवळपास या ठिकाणी आता सुनावणी संदर्भात, कारण जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन देखील सध्या त्या ठिकाणी सादर झालेलं आहे. तर एकंदरीत ह्या ठिकाणी सुनावणी होईलच, पण नेमकी त्या ठिकाणी सुनावणी बघा कधी होईल हे अजून देखील स्पष्टता आपल्याला ह्याच्यावरनं दिसत नाही. तर आशा करूया जी काही 24 तारखेला सुनावणीची डेट दिली आहे तर त्या 24 तारखेला किंवा त्याच्या अगोदर जर काही डेट रिवाईज झाली तर आपल्यासाठी वेल एंड गुड, आणि नाही झाली तर 24 तारखेला संबंधित जी काही सुनावणी असेल तर त्यासाठी आपल्याला वेट करायला पडेल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी पेसा भरती संदर्भात पुढील जी काही अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत राहू. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.